अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपुरुष अमृत योगावर आपलं उंबरठा पूजन असेल, आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल आणि गुरुपुरुष अमृत योगावर एक स्वामी चरित्र वाचण्याचं काय फळ आहे. गुरुपुरुष अमृत योगावर स्वामी चरित्र वाचण्याचं काय फळ आहे, घरामध्ये कोणती सेवा करायची, दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल, देवीचा अभिषेक असेल, त्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुवारी गुरुपुरुष अमृत योग आहे, दिवसभर योग आहे. ह्या योगावर आपण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल, महाराजांची मूर्ती असेल, त्याला सगळ्यात पहिले अभिषेक करावा. मी तर म्हणतो आपल्या घरातील देवघरातील सगळ्या देवांचा अभिषेक करावा. उद्या अभिषेकामध्ये तुम्हाला श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, हे दूध पाणी पंचामृतनी अभिषेक करावा. जेव्हा हे मंत्र म्हणताना श्री सूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, तर घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह निर्माण होते, शक्ती निर्माण होते. म्हणून उद्या सगळ्यांनी आपल्या देवघरातील प्रत्येक मूर्तीचा अभिषेक करावा. तुम्हाला श्री सूक्त, पुरुष सूक्त नाही आलं, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्या. श्रीकृष्णाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री हरे नमः, काही हरकत नाही. महाराजांचा जप घ्या, काही हरकत नाही. फोटोपूजन पण करायचं. हे केल्यानंतर आपण उद्या उंबरा पूजन करायचं. उंबरठा असेल त्याला हळदी लेपन, गोमित्रा असेल गोमित्राने हळदी लेपन करायचं. आणि उंबरा आहे तो उंबरा पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आपल्या घरामध्ये असतं, अन्न आपण ज्या ठिकाणी शिजवतो, अन्नाची जी देवता आहे त्यांचं पूजन करायचं. जे गॅस असेल, शेगडी असेल, आपल्या घरात जे असेल त्यांचं पूजन करायचं. त्याला पण गंधाक्षदा फुल व्हायचं, अक्षदा व्हायचा आणि अग्निदेवताचं पूजन करायचं. अन्नपूर्णा माता आहे, अन्नपूर्णा माताला पण अभिषेक करावा. हे झाल्यानंतर घरातलं झाल्यानंतर घरामध्ये आपण उद्या स्वामी चरित्र वाचायचं. एक स्वामी चरित्र वाचण्याचं फळ खूप मोठं आहे. 21 अध्याय स्वामी चरित्र आहे, ते कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, असं काहीच नाही. स्वामी चरित्र उद्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला उद्या जेव्हा जमेल तेव्हा स्वामी चरित्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र. आणि नाही तर तुम्ही गुरुचरित्रातील जो अवतरणिका आहे, गुरुचरित्राचा शेवटचा अध्याय जी अवतरणिका आहे, ती अवतरणिका वाचली तरी चालेल. तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं. गुरुपुरुष अमृत योगावर तुम्ही जेवढी जास्त सेवा करणार तेवढ्या चांगल्या गोष्टी असतात. ज्यांचा गुरु थोडा वीक, गुरुग्रह थोडा वीक असेल, त्यांनी पिवळं वस्त्र असेल, चना डाळ असेल, ती दान करावी. ब्राह्मणाला दान करा, दत्त मंदिरामध्ये द्या, काही हरकत नाही. उद्या जास्तीत जास्त आपण स्वामी चरित्र, परत संक्षिप्त गुरुचरित्र असेल, दुर्गा सप्तशती जमलं तर दुर्गा सप्तशती आणि सिद्धकुंजिका स्तोत्र, आणि त्याच्यासोबत आपल्या कुलदेवतेच्या टाकावर आपण उद्या कुंकुमार्चन करायला पाहिजे. कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं. 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं. कुंकू घ्यायचं, 5 बोटांनी कुंकुमार्चन आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना देवीचे 108 नावं घ्यायचे. 108 नावं घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ह्या मंत्राचा जप घेऊन कुंकुमार्चन सगळ्यांनी करावं. उद्या गुरुपुरुष अमृत योगाचा योग असा चांगला असतो की त्या दिवशी केलेला एक जप हा लाखो पटीने असतो. उद्या जमलं तुम्ही गंगा स्नान करा, काही हरकत नाही. उद्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस, आपल्या संध्याकाळच्या वेळेस उंबरठ्याच्या बाहेर एक पंती घ्या. पंतीमध्ये तांदूळ टाका आणि त्याच्यावरती कापूर जाळा. घरातील जे वादविवाद, भांडणं, निगेटिव्ह विचार, घरामध्ये एकमेकाचं पटत नाही, कोणाच्या घरामध्ये बाधा, बाहेरची बाधा काही असेल, तर उद्या संध्याकाळी एक पंती घ्यायची, त्याच्यावर तांदूळ घ्यायचे कोणते पण, आणि त्याच्यावर कापूर लावून आपण आपल्या उंबरठ्याच्या तिथे ते जाळायचं. उद्या संध्याकाळी प्रत्येकाने घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र
सेवा करणं महत्त्वाची आहे. घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त हे वाचायला पाहिजे संध्याकाळच्या वेळेस. तुम्हाला कोणत्याही यंत्रतंत्राची गरज नाही हो, काही गरज नाही. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, लक्ष्मीकुंचन घ्या, काही गरज नाही. तुम्ही तुमचे कुलदेवताची जर सेवा केली ना, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. महाराजांचं नामस्मरण असेल, अधिक महिना सुरू आहे, आपले गुरु असेल त्यांना घरी बोलवावं, त्यांचं पाद्यपूजन करावं, वस्त्रदान असेल ते आपल्या गुरूंना द्यावं. अधिक महिन्यामध्ये कधीही करू शकता. कसं आहे, ह्या यंत्रतंत्रामध्ये लोक अडकून ठेवतात. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या. असे यंत्रतंत्र घेऊन काही होत नसतं. असं काहीच नाही. यंत्र नाही, तंत्र नाही, काहीच नाही. सेवा. म्हणून उद्या जास्त जास्त ह्या सेवेपैकी तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. व्यंकटेश स्तोत्र जास्त वेळेस वाचावं. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कमीत कमी 11 वेळा 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र जास्तीत जास्त वाचावं. आणि उद्या गुरुपुरुष अमृत योगावर म्हणजे एक माळ जरी जप केला किंवा एक जप जरी केला त्याचं फळ खूप आहे. म्हणून जेवढी सेवा तुम्हाला जमेल तेवढी सेवा प्रत्येकाने करावी. उद्या कोणाच्या घरी जेवण करू नका. कारण उद्याचा योग खूप चांगला आहे. आणि गुरुपुरुष अमृत योगावर जर लोक सोनं घेतात, आता सोनं महाग झालेलं आहे आणि घ्यायला पण नाही सांगितलेलं आहे. सोनं करण्यापेक्षा सोन्यापेक्षा मूल्यवान आहे महाराजांचं नामस्मरण. उद्या तुम्हाला दिवसभरात तुम्हाला जेवढा जप करता येईल महाराजांचा तेवढा जप करावा आणि लिहून ठेवावा. जेवढा जमेल तुम्हाला 10,000, 11,000, 21,000, 51,000 जेवढा जप तुम्हाला करता येईल लिहून जप करू शकता. किंवा आपण जप माळेवर पण करू शकतो. उद्या दिवसभरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत, मी करणारच स्वतः, सकाळपासून ते रात्रीपर्यंत जेवढा जप होईल तेवढा जप करायचा. अखंड नामस्मरणामध्ये राहायचं. म्हणजे गुरुपुरुष अमृत योगावर आपण जेवढं नामस्मरण करणार तेवढं आपल्याला प्रिय आहे. आणि महाराजांना नामस्मरणच महत्वाचं आहे. महाराजांना काहीच नको, यंत्र तंत्र काहीच नाही, काही गरज नाही. यंत्र नाही, तंत्र नाही, कोणतं यंत्र घ्यायचं नाही. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, अशी लक्ष्मी यंत्राने येत नाही. मी असे खूप घरं बघितलेले की त्यांच्या घरामध्ये सगळे यंत्र आहे आणि त्यांच्या घरातील सगळ्यांना आळस भरलेला आहे. हा आळस दूर करा, थोडं मोकळं व्हा आणि सेवा करा. सेवा म्हणजे काय? नामस्मरण करणं. उद्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत जेवढं तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप असेल, तुमचा गुरुमंत्राचा जप असेल, जेवढं तुम्हाला नामस्मरण दिवसभरात करता येईल दिवसभरात करायचं. आणि संध्याकाळच्या वेळेस तो जप महाराजांच्या चरणावर लिहून ठेवायचा की एवढा एवढा जप दिवसभरात झाला. मोबाईलमध्ये वेळ घालणं बंद करायचं. जास्तीत जास्त जप नामस्मरण आपण जर गुरुपुरुष अमृत योगावर जर केलं, प्रत्येकाने कमेंट करून मला अवश्य सांगायचं की तुमचा जप किती झाला. तेवढा जप प्रत्येकाने करावा, मनापासून सेवा करावी. उद्या जास्तीत जास्त सेवा आपण करायचा प्रयत्न करावा, मौन धारण करायचं आणि उद्या शांत राहायचं. गुरुपुरुष अमृत योग आहे, सगळ्यांनी शांत राहावं, नामस्मरण जास्त करायचं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.